नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं जे पुस्तक आहे पाली ग्रामर, पाली पुस्तक आहे, त्या पुस्तकातलं 5वा धडा आहे बोधिकथा. या बोधिकथेवरती आज आपण अभ्यास करणार आहोत. तर बेसिकली असं आहे की ते विनय पिटकामधलं महावग्ग पाली, महाखंड आणि महाखंडकामध्ये एकूण 10 सुत्त येतात. त्या 10 सुत्तापैकी हे एक सुत्त आहे. काही सुत्त येतात त्या सुत्तापैकी पहिली जी का आहे बोधिकथा, ह्याच्यावरती आज आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांना सूचना आहे की ज्यांना हे नोट्स लिहून घ्यायचे त्यांनी नोट्स लिहून घ्यायचे आहेत. आज आपण पहिलाच समजून घ्या की बोधी कशाला म्हणतात ते. बोधी म्हणजे प्रज्ञा. आपल्या अनुभूतीद्वारे सत्याचा साक्षात्कार, आंतरिक सत्याचे ज्ञान, 4 आर्य सत्यांना आत्मसात करणारे ज्ञान म्हणजेच बोधी. आता त्याच्यापुढे काही शब्द अजून येतात त्याच्यामध्ये. बोधांग म्हणजे बोधीची 7 अंगे आहेत. ते आहेत कुठली? स्मृती, धर्मविचय, वीर्य, प्रीती, समाधी आणि उपेक्षा. बोधिचर्या म्हणजे बोधीचे आचरण, बोधीचे जीवन जगणे. बोधिचित्त म्हणजे सर्व प्राण्यांचा उद्धार व्हावा या सदिच्छा बुद्धत्वाच्या प्राप्तिकरता घेऊन सम्यक संबोधीमध्ये चित्ताचे प्रतिष्ठित होणे. बोधिपक्ष म्हणजे किंवा बोधिपक्ष म्हणजे 4 आर्य सत्याकडे घेऊन जाणारा मार्ग, ज्ञानाचा पक्ष. आणि बोधिसत्व म्हणजे ज्याने पारमिता पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे, ज्याने बोधिचित्व ग्रहण केलेले आहे आणि जो महाकरुणिकतेचा पुरस्कर्ता असतो असा साधक. म्हणजे ही झाली सुदैवून आपल्या जो धड्याचं नाव आहे बोधिकथा, त्याचं सुरुवातीचं नाव आहे बोधी. ते कशाला म्हणतात ह्याचा आपण आता अर्थ समजून घेतलेला आहे. आपण सुरुवात करणार आहोत की बोधिकथा हा धडा का आलेला आहे किंवा भगवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्धांचा धम्म ह्यामध्ये पण ह्याचा उल्लेख आलेला आहे. ते संदर्भ बाबासाहेबांनी इथून घेतलेला आहे. तर सुरुवात करूया. तेन समयेन बुद्धो भगवा उर्वेलाय विहरती नंजा नेरंजराय तीरे बोधी रुक्खमुले पटमाभिसंबुद्धो. अतखो भगवा बोधी रुक्खमुले सत्ताहं एकपलनकेन निषेधी विमुक्ती सुख पटिसंवेदी. म्हणजेच तेन समयेन बुद्धो भगवा उर्वेलाय विहरती नज्जा नेरंजराय तीरे बोधिरुक्खमुले पटमाभिसंबुद्धो. म्हणजे त्या काळी भगवान बुद्ध नुकतेच बोधी प्राप्त झाले होते. ते उर्वेला येथे नेरंजरा नदीच्या काठावर बोधी वृक्षाखाली राहत होते. आता हा इथे शब्द आलेला आहे बोधी प्राप्त झाले होते. म्हणजे एक्झॅक्टली काय झाले होते ते पुढे जाऊन आपण ह्याच सूत्रामध्ये पाहणार आहोत. पुढे आहे अतखो भगवा बोधी रुक्खमुले सत्ताहं एकपलनकेन निषेधी विमुक्ती सुख पटिसंवेदी. म्हणजेच तेव्हा भगवान 7 दिवस एकाच आसनात पद्मासनात बसून विमुक्तीच्या आनंदाचा अनुभव घेत राहिले. अतको भगवा बोधिरुक्खमुले, बोधिरुक्खमुले म्हणजे बोधिवृक्षाखाली, सत्ताहं 7 दिवस, 1 आठवडा, एकपलनकेन एका आसनात, निषेधी विमुक्ती सुख पटिसंवेदी म्हणजे एका आसनात पद्मासनात बसून विमुक्तीच्या आनंदाचा अनुभव घेत होते. म्हणजे काय झालं की भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी लगेच उपदेश करण्याचा प्रयत्न, म्हणजे लगेच उपदेश केला नाही लोकांना, तर काही काळ त्यांनी घालवला. त्याच्यामधला हा पहिला आठवडा त्यांनी कुठे काळ घालवला असेल, म्हणजे काळ व्यतीत केला त्यांचा बोधिप्राप्तीनंतर, त्याची ही माहिती ते आलेली आहे. ह्या ज्या महाखंडको आहे त्या वग्गामध्ये ही माहिती दिलेली आहे. आपण थोडा इंग्लिशमध्ये कसं आहे ते पाहून घेऊया. ॲट वन टाइम द अवेकेन्ड वन, द लॉर्ड बिंग recently fully awakened was staying at Uruvela on the bank of river Nerandara at the foot of the tree of awakening. म्हणजेच हे पहिल्याचा अर्थ आहे तेन समयेन बुद्धो भगवा उर्वेलाय विहरती नज्जा नेरंजराय तीरे बोधिरुक्खमुले पटमाभिसंबुद्धो. दुसरा अर्थ आहे अतको भगवा बोधिरुक्खमुले सत्ताहं एकपलनकेन निषेधी विमुक्ती सुख पटिसंवेदी. Then the Lord sat cross-legged in one posture for 7 days at the foot of the tree of awakening, experiencing the bliss of freedom. अशा प्रकारचा आपण मराठी आणि इंग्लिश अर्थ इथे पाहिलेला आहे. पुढे काय लिहिलं आहे,
अतको भगवा रत्तिया पटमं यामं पटिच्च समुपादं अनुलोम पटिलोमं मनसाकासी अविद्यापच्चया संखारा संखारपच्चया वियान वियानपच्चया नामरूप नामरूपपच्चया सळायतनं सळायतनपच्चया फस्सो फस्सपच्चया वेदना वेदनापच्चया तन्हा तन्हापच्चया उपादानं उपादानपच्चया भवो भवपच्चया जाती जातीपच्चया जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनुष्य पायास संभवन्ति एव मे तस्य केवलस्य दुःख खंदनस्य समुदय होती. म्हणजे शब्दाचा अर्थ काय होतो याचा? तेव्हा भगवंतांनी रात्रीच्या पहिल्या प्रहारात विचार केला. हा शब्द आहे अतखो भगवा रत्तिया पठमं यामं पटिच्च समुपादं अनुलोम पटिलोमं मनसाकासी. म्हणजे भगवान बुद्धाने रात्रीच्या पहिल्या प्रहरात विचार केला. अनुलोम पटिलोम म्हणजे याचा अर्थ होतो अनुलोम म्हणजे क्लॉक वाईज आणि पटिलोम म्हणजे अँटी क्लॉक वाईज. तर अविद्येमुळे संस्कार, संस्कारामध्ये विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे षडायतन, षडायतनामुळे फस्स, फस्सामुळे वेदना, वेदनेमुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भव, भवामुळे जाती, जातीमुळे जरा मरण शोक परिदेव दुःख दुमनस आणि उपायास निर्माण होतात. अशा प्रकारे दुःख समूहाची उत्पत्ती होते. इंग्लिश मध्ये काय ट्रान्सलेशन? देन द लॉर्ड ड्युरिंग द फर्स्ट वॉच ऑफ द नाईट paid attention to the casual uprising, the direct and reverse order conditioned by ignorance are the habitual tendencies. Conditioned by the habitual tendency is the consciousness. Conditioned by consciousness is the psychophysicality. Conditioned by psychophysicality are the six sense spheres. Conditioned by the six spheres is awareness. Conditioned by awareness is a feeling. Conditioned by feeling is a carving. Conditioned by carving is a grasping. Conditioned by grasping is the becoming. Conditioned by becoming is a birth. Conditioned by birth, old age and dying, grief and sorrow and despair come into being. Such is the arising of the entire mass of ill. अशा प्रकारे मराठी आणि हिंदी याचा इंग्लिश याचा अर्थ होतो. आता समजून घ्या, भगवान बुद्धांना बोधी ज्ञान प्राप्त झालं म्हणजे एक्झॅक्टली काय झालं, बोधी प्राप्त झाली म्हणजे एक्झॅक्टली काय झालं. तर भगवान बुद्धांना सायंटिस्ट म्हटलं जातं. सायंटिस्ट या अर्थाने की त्यांनी सर्वात महत्वाचा शोध लावला तो म्हणजे प्रतित्य समुत्पादाचा. प्रतित्य समुत्पाद याचा मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं जातं कार्य कारण भाव होतो. त्यामध्ये सर्व म्हणजे भगवान बुद्ध सर्वसामान्यांना दुःख मुक्तीचा मार्ग सांगताना त्यांना आर्य अष्टांगिक मार्ग दाखवितात. तर विद्वानांना जे हायर टीचिंग म्हणजे आहे, जे हायर टीचिंग आहे, त्यांना अनित्य आणि अनात्मताचा सिद्धांत उलगडून दाखवताना प्रतित्य समुत्पाद सांगतात. म्हणजे आपण समजून घ्या की काही सामान्य बुद्धिमत्ताचे लोक असतात, त्यांना जर प्रतित्य समुत्पाद सांगितलं तर ते त्यांच्या डोक्यावरून जाईल. म्हणून भगवान बुद्ध सुरुवातीला दान कथा, शील कथा इत्यादी कथा सांगून त्यांचं मन बुद्ध धम्माकडे, धम्माच्या मार्गावरती आणत असेल आणि त्यांना आर्य अष्टांगी मार्ग दाखवतील. पण त्याच्यामध्ये जर काही विद्वान असतील, अतिविद्वान असतील, चांगले समजदार असतील, तर त्यांना अनित्य आणि अनात्मताचा सिद्धांत उलगडून दाखवताना ते भगवान बुद्ध प्रतित्य समुत्पाद सांगतात. प्रतित्य समुत्पादानुसार म्हणजे सिद्धांतानुसार इमस्मी सती इदं होती, इमस्मी असती इदं न होती. म्हणजे इमस्मी सती इदं होती, इमस्मी असती इदं न होती. म्हणजेच याच्यामुळे हे होते, हे जर नसेल तर ते होणार नाही, अशा प्रकारचा अर्थ याचा नाही. या सिद्धांतानुसार प्रत्येक घटना उत्पन्न होण्यासाठी अनेक कारणांची मालिका कारणीभूत ठरते. जर ती घटना नष्ट करायची असेल तर ती घटना उत्पन्न करणाऱ्या कारणांना नष्ट करावं लागेल. मध्यम निकायातील उपमवग्गोमध्ये सुत्तामध्ये भिक्खूंना संदेश देताना बुद्ध म्हणतात, यो पटिच्च समुपादं पश्यति सो धम्मं पश्यति, यो धम्मं पश्यति सो पटिच्च समुपादं पश्यति. म्हणजे जो प्रतित्य समुत्पाद पाहतो तो धम्म पाहतो, जो धम्म पाहतो तो प्रतित्य समुत्पाद पाहतो. अशा प्रकारचं
ओपमवग्गो, मध्यम निकायामध्ये ओपमवग्ग आहे, त्याच्यामध्ये भगवान भिक्खूंना उपदेश देतात. प्रत्युत्तर समुत्पादमध्ये कुशलता प्राप्त केल्याशिवाय भिक्खूंना पंडित म्हणता येणार नाही. याचाच अर्थ बुद्धांनी प्रत्युत्तर समुत्पादाला अतिशय महत्वाचे स्थान दिलेलं आहे. इट्स ऑल्सो हायर टीचिंग, खूप महत्वाची टीचिंग आहे, जे बऱ्याच लोकांना प्रत्युत्तर समुत्पाद समजत नाही आहे. भगवान बुद्ध एकदा भंते आनंद यांच्याशी चर्चा करताना प्रत्युत्तर समुत्पाद सांगत असताना त्याने लगेच समजले, असंच ते दावा करावं लागले आनंद. तेव्हा भगवान बुद्ध म्हणजे त्यांना म्हणतात की असं म्हणू नकोस आनंद, प्रत्युत्तर समुत्पाद खूप गहन आहे, तो समजून घेण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्धांनी इथे दिला होता. आता समजून घ्या की आता हे आपण जे वाचलं, काय वाचलं आपण? अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञान, हे सगळं करता करता आपण इथपर्यंत शोक परिदेव मनुष्य इथपर्यंत आपण आलो. तर काय याचा अर्थ आहे की अर्य सत्याचे पहिले सत्य म्हणजे दुःखाचे मूळ कारण म्हणजे अज्ञान किंवा अविद्या, म्हणजे जे आपण लिहिलेलं आता ते आहे. अविद्यापासून सुरू झालेला हा प्रवास मृत्यूपर्यंत कसा पोहोचतो याचे अतिशय शास्त्रीय पद्धतीने बुद्धांनी सांगितलेले आहे. यातून घटनांचे कारण समूह ज्याला भवचक्र म्हटले जाते ते सुरू होते. या कारण समूहाचा निरोध म्हणजे नष्ट केला तर भवचक्राचा निरोध होऊ शकतो, असे प्रतिपादन बुद्धाने केलेले आहे. त्यांची सैद्धांतिक मांडणी हे की जेव्हा भवचक्र नष्ट होते तेव्हा ते निब्बाण अवस्था असते. जेव्हा भवचक्राला आपण जेव्हा नष्ट करतो तेव्हा ती अवस्था निब्बाणाची अवस्था असते. या भवचक्रात 12 अंग आहेत आणि या 12 कड्या दुःखाची कारण किंवा मालिका आहेत, म्हणजे दुःख समुदय आहे. म्हणजे ह्याला जो आपण अर्थ समजला की अविद्या पच्चया संखारा, संखारा पच्चया विज्ञान, ह्या सर्व आहेत 12 कड्या ज्या अनुलोम पद्धतीने फिरत असतात. अनुलोम ह्याचा अर्थ आपण समजून घेतलं की क्लॉकवाईज. तर 4 अर्य सत्याची जाणीव न होणे म्हणजे जीवनातील अनित्यता, अनात्मता आणि दुःखता न ओळखणे म्हणजेच अविद्या. म्हणजे पहिल्याचा आपण अर्थ समजून घेतोय, अविद्या पच्चया संखारा म्हणजे अविद्यातला अर्थ म्हणजे काय होतो? 4 अर्य सत्याची जाणीव न होणे म्हणजे ते समजून न घेणं, जीवनातील अनित्यता, दुःखता आणि अनात्मता हेच न ओळखणे म्हणजेच अविद्या. आपल्या पूर्वायुष्यात म्हणजेच होऊन गेलेल्या काळातील अविद्येमुळे कायिक, वाचिक आणि मानसिक रागयुक्त संस्कार निर्माण होतात. बौद्ध तत्वज्ञानात रूप, रस, क्षय, भय इत्यादी 52 प्रकारचे संस्कार सांगितले आहेत. पूर्वायुष्यातील संस्कारामध्ये कुशल अथवा अकुशल चित्त म्हणजेच विज्ञान उत्पन्न होते. विज्ञान हे ज्ञानमूलक, भावनात्मक आणि क्रियाशील असते. विज्ञानाच्या या त्रिविध प्रकृतीमुळे एकत्र ठेवून त्यांच्यात संबंध राखणे व त्यांना योग्य त्या कामाला लावणे हे विज्ञानाचे काम आहे. म्हणजे आपण पहिल्या 2-3 शब्दांचे अर्थ समजून घेतोय की अविद्या, संस्कार आणि विज्ञान कशाला म्हणतात. तर पहिलं आहे 4 अर्य सत्यांचे ज्ञान न होणे, अनित्यता, दुःखता, अनात्मता ह्यांना न समजणे म्हणजे अविद्या आहे. आपल्या पूर्वायुष्यात होऊन गेलेल्या काळातील अविद्येमुळे कायिक, मानसिक आणि वाचिक रागयुक्त संस्कार निर्माण होतात. बौद्ध तत्वज्ञानात रूप, रस, भय इत्यादी 52 प्रकारचे संस्कार सांगितले आहेत. पूर्वायुष्यातील संस्कारामुळे कुशल अथवा अकुशल चित्त म्हणजेच विज्ञान उत्पन्न होते. विज्ञान हे ज्ञानमूलक, भावनात्मक आणि क्रियाशील असते. विज्ञानाच्या त्रिविध प्रकृतीमुळे एकत्र ठेवून त्यांच्यात संबंध राखणे व त्यांना योग्य त्या कामाला लावणे हे विज्ञानाचे काम आहे. पुढे आहे विज्ञानामुळे नामरूप उत्पन्न होते. बुद्धांच्या मते म्हणजे बौद्ध साहित्याच्या नुसार प्राणी हा भौतिक व मानसिक तत्वे मिळून बनलेला आहे. भौतिक तत्वामध्ये काय येतं की पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी ही 4 तत्वे आहेत. तर मानसिक तत्वामध्ये विज्ञान, वेदना, संज्ञा व संस्कार ही रूपे आहेत. हीच भौतिक आणि मानसिक तत्वे म्हणजे नामरूप होय. नामरूपामुळे षडायतन
नामरूपामुळे क्षळा येतं. म्हणजे पहिला शब्द आपण काय समजला, अविद्येमुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे क्षळायतन. आता क्षळायतन म्हणजे 6 इंद्रिय, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा आणि मन. भगवान बुद्धांनी मनाला पण एक इंद्रिय मानलेलं आहे, उत्पन्न होतात. त्यामुळे सृष्टीतील निरनिराळ्या वस्तूंचे ज्ञान होणे व त्याप्रमाणे संस्कार तयार होतात. क्षळायतनामुळे प्रत्येक इंद्रियांचं वस्तूंशी झालेला संपर्क म्हणजे स्पर्श. क्षळाचा जेव्हा फस्सामुळे वेदना, म्हणजे क्षळायतनाचा जेव्हा बाह्य जगताशी झालेल्या स्पर्शामुळे जी अनुभूती होते त्याला वेदना किंवा संवेदना म्हणतात. वेदनेमुळे तृष्णा, एखाद्या विषयाप्रती प्रचंड इच्छा असणे म्हणजेच तृष्णा होय. तृष्णेमुळे उपादान, वेदनेमुळे तृष्णेची उत्पत्ती होते. विषयांप्रती प्रचंड आसक्ती म्हणजे उपादान, म्हणजे मला ते हवंच असं आपण जे म्हणतो, कार्विंग म्हणतो ते आहे. उपादानामुळे भव, जीवाचे अस्तित्व म्हणजे भव, याला उपादान हे कारण आहे. म्हणजे भव होण्यासाठी उपादान हे कारण आहे. भवामुळे जाती, जन्म उत्पत्ती म्हणजे जाती. आता जाती हा शब्द थोडा वेगळ्या पद्धतीने आजच्या जमान्यामध्ये वापरला जातो, पण पूर्वीच्या काळी जाती म्हणजे जन्म. तुम्ही जर ग्रंथाचा व्यवस्थित अभ्यास केलात किंवा गुरुजींच्या प्रवचनाचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की 2600 वर्षापूर्वी जी भाषा भारतामध्ये यूज करत होती त्याचा आतापर्यंत येत त्या शब्दांचे अर्थ बदलले. त्यामुळे काही शब्द हे जातीवाचक झालेले, काही शब्द वेगळ्या पद्धतीने वापरले जातात. पण 2600 वर्षांपूर्वी पाली भाषेमध्ये जे शब्द होते त्यांचा अर्थ त्यावेळी वेगळे होते. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे. जाती म्हणजे जन्म. जातीमुळे जरा, मरण, शोक, परिदेव, दुःख, दमुस आणि उपाय निर्माण होतात. तर इंद्रियांची शिथिलता, स्कंदांचे जीर्णता व मरण येते असे बुद्ध महानिदान सूत्रामध्ये म्हणतात. हे सर्व तुम्हाला महानिदान सूत्रामध्ये पण ही थोडीफार माहिती भेटते. जेव्हा आपण प्रत्यक्ष समुत्पदाचा अभ्यास करतो तेव्हा हेच अर्थ होतो. याचाच अर्थ काय होतो की अविद्येमुळे संस्कार, संस्कारामुळे विज्ञान, विज्ञानामुळे नामरूप, नामरूपामुळे क्षळायतन, क्षळायतनामुळे स्पर्श, स्पर्शामुळे वेदना, वेदनामुळे तृष्णा, तृष्णेमुळे उपादान, उपादानामुळे भव, भवामुळे जाती व जातीमुळे जरा मरण. हे सगळं आपण आलेलं आहे. म्हणजेच उदाहरण सांगितलं तर पुढे जाऊन अविद्यापासून सुरू होऊन जरा मरणपर्यंत आलेल्या साखळीला प्रत्यक्ष समुत्पादाचे अनुलोम म्हटले जाते, म्हणजे क्लॉकवाईज. अविद्यामुळे मरण म्हणजे अंतिमता दुःख हे कसे होते हे आपल्याला ही साखळी दाखवते. दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे प्रत्यक्ष समुत्पादाचे प्रतिलोम, म्हणजे जे आता आपण पुढे पाहणार आहोत. यात शेवटून सुरुवात होते. सुरुवात करीत प्रत्येक कडीला नष्ट करीत करीत शेवटी अविद्येचा निरोध हा 4 आर्य सत्तांचा आचरणाने होतो. कसं ते आपण पाहूया. आता पुढे आहे अविद्या यत्वेव असेस विराग निरोधा, संखार निरोधा, संखार निरोधो विज्ञान निरोधो, विज्ञान निरोधो नामरूप निरोधो, नामरूप निरोधो सळायतन निरोधो, सळायतन निरोधो फस्स निरोधो, फस्स निरोधो वेदना निरोधो, वेदना निरोधो तन्ना निरोधो, तन्ना निरोधो उपादान निरोधो, उपादान निरोधो भव निरोधो, भव निरोधो जाती निरोधो, जाती निरोधा जरा मरण शोक परिदेव दुःख दो मनस्स पायासा उपजंती एवमेतस्य केवलस्य दुःख खंदस्य निरोधो होती. म्हणजेच काय याचा अर्थ होतो की पण या अविद्येच्या संपूर्ण क्षयाने संस्काराचा क्षय होतो, संस्काराच्या क्षयाने म्हणजे निरोध होतो, विज्ञानाचा नशय होतो, विज्ञानाच्या क्षयाने नामरूपाचा क्षय होतो, नामरूपाच्या क्षयाने षडातन क्षय होतो, षडातनाच्या क्षयामुळे स्पर्शाचा क्षय होतो, तृष्णेच्या क्षयामुळे उपादानाचा क्षय होतो, उपादानाच्या क्षयामुळे भवाचा, भवाच्या क्षयाने जातीचा, जातीच्या क्षयाने जरा मरण शोक परिदेव दुःख दोमनस उपायास यांचा क्षय होतो. अशा प्रकारे दुःख समुदायाचा निरोध होतो. हे झालं एक छोटस अनुलोम आणि पटिलोम पद्धतीने म्हणलं गेले आहे. तर प्रत्यक्ष समुत्पादामध्ये एकूण 24 कडे येतात.
पहिल्या अँटी क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकवाईज केल्या गेल्या 12 कड्या आणि उर्वरित आहेत त्या 12 कड्या म्हणजे एकूण 24 कड्या. ह्यातल्या पहिल्या ज्या 12 कड्या आहेत ते म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य या काळाशी संबंधित आहेत. म्हणजे अविद्या आणि संस्कार हे भूतकाळ म्हणजे पूर्वीचा क्षण दर्शवितात. तर विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तन्हा, तृष्णा, भव, उपादान हे वर्तमान काळ म्हणजेच आत्ताच्या क्षणाचा जन्म दर्शवतोय. तर यापुढे जरा, मरण हे दुःख म्हणजेच भविष्यकाळ किंवा पुढचा क्षण दर्शवितात. या दुःखातून मुक्त होण्याचा प्रत्येक क्षणी विचार करणे हा सम्यक मार्ग आहे. तर दुःख निरोधासाठी प्रत्येक क्षणी प्रयत्न करणे हा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. म्हणूनच प्रतित्य समुत्पदाला बुद्धांचे केंद्रस्थान म्हटले जाते. म्हणजे हे संपूर्ण केंद्रस्थान आहे. जर भगवान बुद्धांच्या शिकवणीचं केंद्रस्थान कुठलं म्हणलं गेलं तर प्रतित्य समुत्पाद. त्याचं कारण का आपण म्हटलं मगाशी पाहिलं, इदं सती इमस्मी सती इदं होती, इमस्मी असती इदं न होती. म्हणजेच ह्या कारणामुळे हे होतं, ह्या कारणामुळे हे नसेल तर हे होणार नाही. म्हणजे कार्यकारण भाव संपूर्णतः या प्रतित्य समूहात सांगितलेलं आहे. भगवान बुद्ध कार्यकारण भावाला खूप महत्व देतात. तर अशा प्रकारचं अँटी क्लॉकवाईज आपण पाहिलेलं आहे. तर पुढे जाऊन काय आहे की आर्य सत्यांपैकी आता हे समजून घ्या की मित्रांनो, 4 आर्य सत्य आपल्याला जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे त्या आर्य सत्यांपैकी पहिले प्रतित्य समुत्पदाच्या ज्या 12 कड्या आहेत सुरुवातीच्या अनुलोम पद्धतीच्या, त्या आर्य सत्यांपैकी पहिले 2 आर्य सत्य दर्शवतात. म्हणजे दुःख समुदाय. आणि प्रतिलोम पद्धतीच्या ज्या 12 कड्या आहेत त्या दर्शवतात की दुःख निरोध आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा हे आर्य सत्य दर्शवतात. म्हणजे भगवान बुद्धांनी सांगितलेले 4 आर्य सत्य ह्या प्रतित्य समुत्पादामध्ये आहेत. हे लक्षात घ्यायला पाहिजे. 4 आर्य सत्य म्हणजे नोबल ट्रूथ, जे सगळे समान आहेत. तर हे आपल्याला थोडं विश्लेषण गरजेचं होतं. पुढे जाऊन भगवान बुद्ध म्हणतात की अतको भगवा एकमंतं विदित्वा तायं वेलायं इमं उदानं उदानेसी. हे जाणून भगवंतांनी हे उद्गार काढले. देन द लॉर्ड बुद्ध हॅविंग अंडरस्टूड दिस मॅटर ॲट दॅट टाइम अटर्ड दिस उटरन्स म्हणजे हे जाणून भगवान बुद्धांनी हे उद्गार काढले. यदा हवे पातु भवन्ति धम्मा आतापीनो झायतो ब्राह्मणस्य अतस्य कंखा वपयन्ति सब्बा यतोपजानाति सहेनु धम्मंती. म्हणजे जेव्हा ध्यानमग्न ब्राह्मणाला कारणासहित वस्तुस्थिती स्पष्ट होते तेव्हा त्याचे सर्व संशय नाहीसे होतात. ट्रूली when this grow plain to the ordained meditating Brahmin, his doubt all vanish in that he comprehend things with cause. अशा प्रकारे पहिल्या गाथेचा अर्थ होतो. पुढे जाऊन भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की अतियो अतकोरत भगवा रत्तिया मज्जिमं यामं पटिच्च समुपादं अनुलोमं पटिलोमं मनसाकासी. अविद्यापच्चया संखार पच्चया वियान पच्चया नामरूप. आणि ही पूर्ण गाथा तशीच पुन्हा रिपीट झालेली आहे, जे आपण सुरुवातीला पाहिलं. रात्रीच्या दुसऱ्या पहरी भगवंतांनी प्रतित्य समुत्पादाचा विचारात घेतला. अज्ञानामुळे संस्कार उत्पन्न होतात. ही पुन्हा रिपिटेशन नाही तशीच आहे. देन द लॉर्ड ड्युरिंग द मिडल वॉच ऑफ द नाईट पेड अटेन्शन टू द कॉझल अपरायझिंग डायरेक्ट आणि रिव्हर्स ऑर्डर. कंडिशन बाय इग्नोरन्स आर द हॅबिच्युअल टेंडन्सीज. कंडिशन बाय द habitual tendency is the consequence, such is the arising, such is the stopping of the entire mass of ill. पुन्हा भगवान बुद्ध गाथा म्हणतात अतको भगवा एतमंथं विदित्वा तायं वेलायं इमं उदानेसी. हे तत्व समजल्यावर भगवंतांनी उद्गार काढले. देन द लॉर्ड हॅविंग अंडरस्टूड दिस मॅटर ॲट दॅट टाइम अटर्न दिस अटर्नन्स. म्हणजे यदा हवे पातु भवन्ति धम्मा आतापिनो झायतो ब्राह्मणस्य अतस्य कंखा वपयन्ति सब्बा यतो खयं पच्चयानं अवेदेति. जेव्हा साधक ब्राह्मणाला किंवा ध्यानमग्न ब्राह्मणाला सत्य गोष्टी स्पष्ट होतात तेव्हा त्याची सर्व शंका दूर होते, कारण तो कारणाच्या विनाशाचे दर्शन करतो. म्हणजे पहिल्यांदा भगवान बुद्धांनी
पहिल्या यामामध्ये म्हणजे पहिल्या प्रहरी त्यांनी दुसरी जी प्रतीत समुत्पाद पुन्हा चेक केला, रिव्हर्स चेक केला. सेकंड टाईम त्यांनी पहिलं उदाहरण म्हटलं. दुसऱ्या टायमाही दुसऱ्या प्रहरी भगवान बुद्धांनी पुन्हा प्रतीत समुत्पाद पूर्ण विचार मनन केला, चिंतन मनन केलं आणि त्यानंतर ही दुसरी गाथा म्हटली. काय म्हटले होतं की ते यदा हवे पातु भवंती धम्मा आतापिनो जायतो ब्राह्मणस्य अतस्सु कंखावपयंती सब्बा यतो खयं वच्चयानं अवेदेती. म्हणजे ट्रूली वेन थिंग्स ग्रो प्लेन टू द ऑर्डेंट मेडिटेटिंग ब्राह्मीण हिज डाऊट ऑल व्हॅनिश ॲट इन दॅट ही डिझन्स डिस्ट्रक्शन ऑफ कॉज. मग पुन्हा गाता येते अतको भगवा रत्तिया पश्चिमंग यामंग. म्हणजे रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी भगवंतांनी पुन्हा प्रतीत समुत्पाद विचारात घेतला. अज्ञानामुळे संस्कार ते संपूर्ण लाईन इथे पुन्हा रिपीट झालेलं आहे. पुन्हा त्याचा काय होणार तर देन द लॉर्ड ड्युरिंग द लास्ट वॉच ऑफ द नाईट पेड अटेन्शन टू द कॉजल अपरायझिंग इन डायरेक्ट अँड रिव्हर्स ऑर्डर. सेम लाईन पुन्हा रिपिटेशन आणि पुन्हा भगवान बुद्धांनी तिसरी उदाहरण म्हटलं अतको भगवा एव एतमंथं विदित्वा तायं वेलायं इमं उदानं उदानेसी. म्हणजे हे तत्व समजल्यावर भगवंतांनी उद्गार काढले. देन द लॉर्ड हॅव्हिंग अंडरस्टूड दिस मॅटर ॲट दॅट टाइम अटरन्स म्हणजे यदा हवे पातु भवंती धम्मा आतापिनो झायतो ब्राह्मणस्य विधुपयं तिष्ठती मारसेनं सूर्योव ओभासयमंत लिखम. म्हणजे जेव्हा साधक ब्राह्मणाला सत्य गोष्टी स्पष्ट होतात तेव्हा तो माराच्या सेना आहेत, वासना इच्छा मोह यांच्या सेनाचा पराभव करून उभा राहतो, जसा सूर्य आकाशाला प्रकाशित करतो. ट्रूली वेन थिंग्स ग्रो प्लेन टू द ऑर्डन मेडिटेटिंग ब्राह्मीण रूटिंग द होस्ट ऑफ मार डज ही स्टँड लाईक ॲज द सन वेन लाईट ऑफ द स्काय. अशा प्रकारचं भगवान बुद्ध 3 उदाहरण म्हणतात. आता ही गाथा इथे संपलेली आहे. 10वीच्या मुलांसाठी पहिले जी उदाहरण होतं तिथपर्यंत होतं. हे पुढचे 2 उदाहरण आहेत जे एक्स्ट्रा अभ्यास करू इच्छितात, जे माझे MAचे विद्यार्थी माझे मित्र आहेत त्यांच्यासाठी हा धडा इथे आहे बोधिकथा. त्यांच्यासाठी संपूर्ण आज आपण सुत्त अभ्यासत आहोत. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध चिंतन मनन करतात. बोधी ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पहिली लाईन जी होती जी आपण अभ्यासली होती तेन समयेन बुद्धो भगवा उरुवेलाय विहरती नज्जा नेरंजराय तीरे बोधिवृक्षमुले पटमाभि संबुद्धो. म्हणजे त्या काळी भगवान बुद्ध नुकतेच बोधिप्राप्त झाले होते. ते उरुवेला येथे नेरंजरा नदीच्या काठावर बोधिवृक्षाखाली राहत होते. At one time he awakened when the Lord being recently fully awakened was staying at Urvela on the bank of the river Neranjara at the foot of the tree of awakening. Atako Bhagava Bodhirukha Mule Sattaham Ekapalnaken Nisidi Vimutti Sukhapati Samvedi. Then the Lord sat cross-legged in one posture for 7 days at the foot of the tree of awakening, experiencing the bliss of freedom. ह्या 2 लाईनी खूप महत्त्वाच्या आहेत. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की भगवान बुद्धांना वैशाख पौर्णिमेला ज्ञानप्राप्ती झाली होती. त्यानंतर ते बोधिवृक्षाखाली 1 सप्ताह म्हणजे 1 आठवडा ते बसून होते एकाच पोश्चरमध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रतीत समुत्पाद जो त्यांनी खूप मेहनती अंतर्गत शोधून काढला होता, जो सिद्धांत शोधून काढला होता, त्याच्यावर चिंतन मनन केलं. मी हे का सांगतोय की भगवान बुद्धांच्या धम्म या ग्रंथामध्ये ही लाईन आलेली आहे. चिंतन मनन करून भगवान बुद्धांनी पुढे जाऊन ते संपूर्ण केलेलं आहे. चिंतन मनन हा शब्दावरती माझे काही मित्र जास्त भर देतात की त्यांना असं वाटतं की भगवान बुद्धांनी कुठल्याही प्रकारचं मेडिटेशन न करता काही न करता फक्त चिंतन मनन करूनच बोधिज्ञान प्राप्त केलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे माझ्या बऱ्याच मित्रांचं. पण जेव्हा तुम्ही स्ट्रीममध्ये येतं लाईनमध्ये येतं त्यावेळी तुम्हाला समजतं की आर्य अष्टांगिक मार्गाचा सम्यक समाधी हे एक मार्ग आहे बोधिज्ञान म्हणजे दुःखमुक्तीचं. त्यातलं सम्यक समाधी जेव्हा तुम्हाला समजून शकेल तेव्हाच बुद्धांनी कशा प्रकारे ज्ञान प्राप्त केलं होतं ते तुम्हाला समजू शकतो. विदाउट मेडिटेशन तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होणार शकणार नाही. भगवान बुद्ध 40 प्रकारचे आलंबनं मेडिटेशनसाठी सांगतात. विपश्यना त्यातलं गोयंका गुरुजींचं
एक आलंबन आहे. सोबतच अशाच प्रकारचे इतर आलंबनं पण आहेत. तुम्ही जर वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशनमध्ये गेलात तर तुम्हाला मेत्ता मेडिटेशन शिकवलं जातं. अशुभ ज्ञान अशुभ जे असे आहेत जे म्हणजे काही लोकांना भगवान बुद्ध त्यांची दिनचर्या म्हणजे चर्या पाहून आलंबनं देत होती. त्यातलं एक आलंबन म्हणजे स्मशानात जाऊन जे प्रेत आहे त्याला फक्त पाहणं. अशा प्रकारचं पण आलंबन भगवान बुद्ध देत होते. त्यामुळे बऱ्याचशा पद्धतीने मेडिटेशनच्या पद्धती अवलंबून आहेत. भगवान बुद्धांनी त्या सर्वांचा अभ्यास करूनच बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती केली. त्यानंतर एक आठवडा चिंतन मनन करत राहिले प्रतित्यत समुत्पादाचा, जो तुम्ही आता पाहिला पठ्ठमयाम होतं. नंतर दुसऱ्या प्रहारात, नंतर शेवटच्या प्रहारामध्ये 3 प्रहारामध्ये त्यांनी फक्त चिंतन मनन केलं. एकदा क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज. हे संपूर्ण प्रतित्य समुत्पादाच्या ज्या 12 कड्या आहेत त्याला आपण पुढे अनुलोम पटिलोम केलं तर 24 कड्या झाल्या. तर त्यांना ते फिरून पाहिलं. म्हणजे त्या भवचक्राला पुन्हा पुन्हा त्यांनी चिंतन मनन करून पाहिलं की दुःख कसं निर्माण होतं. दुःखाच्या ज्या 12 कड्या त्या आहेत आणि त्यांना जर अँटी क्लॉकवाईज फिरवलं तर ह्या भवचक्रातून तुम्ही बाहेर निघणार आणि तुम्ही निब्बाण अवस्था प्राप्त करू शकता. म्हणजे ह्या भवचक्रात पुन्हा येणं नाही. हे आहे पटीच्य समुत्पाद, ज्याचा आपण संपूर्ण एक एक शब्द अभ्यासलेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगितलं की पहिली जी उद्गार होते ते तिथपर्यंत त्यांना अभ्यासापुरतं आहे. पुढचे 2 एक्स्ट्रा आहेत जे आपण अभ्यासले व भगवान बुद्धांचे उद्गार ते MA फर्स्ट ह्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी होते. आणि संपूर्ण सूक्त त्यांच्यासाठी आहे MA 1साठी आणि इयत्ता 10वीसाठी जे त्यांच्या पाली पुस्तकामध्ये आहे ते पहिलं उदाहरणापर्यंत आहे. तर आज आपण संपूर्ण अभ्यास केलेला आहे त्या सूक्ताचा. आय होप तुम्हाला आजचा विषय समजला असेल असं मी गृहीत धरतो. आणि मी पहिल्यांदाच इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला होता. तो आपल्याला कसा समजला, कसं वाटला हे आपण कृपया जरूर मला कमेंटमध्ये सांगावे किंवा पर्सनली सांगाल तरी काय हरकत नाही आहे. मी आपल्या कमेंटची वाट पाहतो आहे. कारण मला पुढचीही ह्या महाखंदकोमधले इतर 9 जे सूक्त आहेत त्यांचाही अभ्यास अशाच प्रकारे मी करणार आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये भाषांतर करून आपल्याला हे सूत्र समजून घ्यायचं आहे. जर आजच्या पुरतं मी आज इथेच थांबतो आहे. आपल्याला हा भाग कसा वाटला तर जरूर समजून सांगावा. आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय.